नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे। आजपासून आपण PYQ सिरीज स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये आपण डेली 10 प्रश्न बघणार आहोत। चला तर बघूया पहिला प्रश्न। इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण अ. क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला, ब. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, क. जहाल व मवाळ यांच्यातील युती आणि ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती। तर पहिला ऑप्शन आहे फक्त अ आणि ब, दुसरा आहे ब आणि क, तिसरा ऑप्शन आहे ब क ड आणि चौथा आहे वरील सर्व बरोबर। चला तर ऑप्शन बघूया। पहिला आहे की क्रांतिकारकाच्या चळवळींमधून भारतीयांमध्ये असंतोष वाढला होता। या डिकेडमध्ये जवळपास ज्या क्रांतिकारी चळवळी आहेत त्या आपल्याला बघण्यात आल्या, तर हे कारण असू शकते। नंतर आहे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, ही झाली होती 1916 मध्ये। कोणत्या कराराने ही युती झाली हे मला कमेंटमध्ये सांगा। नंतर जहाल आणि मवाळ युती, ही 1916 झाली होती। नंतर पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती। तर पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 ते 1918 पर्यंत, म्हणजे हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत। तर याचं उत्तर आहे 4, वरील सर्व बरोबर। आता बघूया याचं स्पष्टीकरण। मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांसाठी कारणीभूत परिस्थिती होती। पहिलं तर क्रांतिकारकांचे प्रयत्न, ब्रिटिशांनी दिलेल्या सुधारणा असमाधानकारक असल्याने असंतोष होता। नंतर राजकीय ऐक्य, काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामधील युती, तसेच जहाल आणि मवाळ यांच्यामधील युती ही लखनौ कराराने झाली होती 1916ला। नंतर युद्धजन्य परिस्थिती, पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली राजकीय परिस्थिती 1914 ते 18। नंतर होम रूल चळवळ, ही टिळक आणि ॲनी बेझंट यांनी चालू केली होती। ही कधी चालू केली होती आणि कोणत्या प्रांतात चालू केली होती हे मला कमेंटमध्ये सांगा। आता बघूया प्रश्न क्रमांक 2। इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद होती? पहिली संस्था आहे फेडरल कोर्ट, दुसरा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सी. फेडरल रेल्वे आणि चौथा ऑप्शन आहे हाय कमिशनर। तर यातला पहिला पर्याय ACD बरोबर, दुसरा पर्याय आहे ABC बरोबर, तिसरा आहे ABD बरोबर आणि चौथा आहे यापैकी सर्व। तर आता बघूया। 1935च्या ॲक्टने फेडरल कोर्टाची स्थापना झाली आहे, नंतर रिझर्व्ह बँक झाली आहे, फेडरल रेल्वेची स्थापना झाली आहे, मात्र हाय कमिशनर याची स्थापना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919, हे 1919च्या ॲक्टने याची हाय कमिशनरची स्थापना झालेली आहे। याच्यासाठी एक स्पेशल ऑफिस तयार करण्यात आलं होतं। तर पहिला हाय कमिशनर म्हणजे पहिला भारत मंत्री कोण होता हे मला कमेंटमध्ये सांगा। फेडरल कोर्ट 1935च्या कायद्यानुसार 1 ऑक्टोबर 1937ला फेडरल कोर्टाची स्थापना झाली। RBI ॲक्ट आहे 1934चा, हा स्पेशल ॲक्ट आहे। याची स्थापना RBIच्या ॲक्टनुसार झाली, पण तरतूद या कायद्यात दिलेली होती, म्हणून ही RBIची स्थापना या कायद्याद्वारे ह्याच्यात आपण कन्सिडर करू शकतो। नंतर फेडरल रेल्वे अथॉरिटी या कायद्याने निर्माण करण्यात आली। हाय कमिशनर हे पद 1919च्या ॲक्टने निर्माण झाले होते। आता बघूया प्रश्न क्रमांक 3। 1935च्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहेत? जेव्हाही प्रश्न वाचतो त्यावेळेस इथे बरोबर आहे की चूक आहे, कोणते विधान निवडायचे यावर तुम्ही गोल करून ठेवायचं, जेणेकरून आपल्या लक्षात राहील। याच्यामध्ये अ अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन आणि शीख हे मतदारसंघ तयार केले। नंतर ब आहे संघ न्यायालयाची स्थापना, क. भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, ड. दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले। तर 1935च्या कायद्यासंबंधी आपल्याला बघायचे हे। तर अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ हे तयार करण्यात आले होते 1919च्या कायद्याने, म्हणून हा ऑप्शन इथेच कट होतो। नंतर संघ न्यायालयाची स्थापना ही 1935च्या ॲक्टनेच झाली होती। भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती ही 1935च्या कायद्यानेच झाली होती। नंतर दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले, तर हे वर्णनही बरोबर आहे। येथे अ ब ड हे तिन्ही विधाने बरोबर आहेत, पहिलं चुकलं। स्वतंत्र मतदारसंघ, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना मतदारसंघ देण्यात आला होता 1919च्या कायद्याने। संघ न्यायालय म्हणजे फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती दिल्ली येथे। नंतर सी. राजगोपालाचारी यांना द्विशासनापेक्षा खराब आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे या कायद्यास म्हटले होते। आता बघूया प्रश्न क्रमांक 4। 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली होती? पहिला आहे दादाभाई नौरोजी, 2 नंबर नेताजी सुभाषचंद्र बोस, 3
चित्तरंजन दास आणि 4 भूपेंद्रनाथ बसू. दादाभाई नौरोजी यांची डेथ तर झाली होती 1917लाच, त्यामुळं हा ऑप्शन तर कट झाला. आता आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. हे भारतीय पॉलिटिक्समध्ये खूप ॲक्टिवेट होते त्यावेळेस. तर हे या प्रशासकीय कायद्याला मदत करतील असं नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शनही कट. नंतर CR दास यांची एक स्वराज्य पार्टी होती, त्यांचं कार्य तिथेच जास्त आहे, म्हणून हाही ऑप्शन कटला. तर ॲन्सर आहे भूपेंद्रनाथ बसू. भारतमंत्री मॉन्टेग्यू यांच्या समितीमध्ये भूपेंद्रनाथ बसू यांचा समावेश होता. हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे, यांच्याबद्दल लक्षात ठेवा. मावळ नेते काँग्रेस बाहेर पडण्यापूर्वीच भूपेंद्रनाथ बसू आणि सत्येंद्रनाथ सिन्हा यांची भारतमंत्री मॉन्टेग्यूशी मुलाखत झाली होती. कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू यांनी मोलाची मदत केली होती. कायदा होता 1919चा मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड ॲक्ट. आता बघूया प्रश्न क्रमांक 5. 1919 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश याची नेमणूक करण्यात आली. फर्स्ट ऑप्शन एडविन मॉन्टेग्यू, सेकंड ऑप्शन सर विल्यम मेयर, थर्ड ऑप्शन सिडनी रोलट आणि चौथा आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. हा चेम्सफोर्ड तर व्हाईसरॉय आहे, त्यामुळे हा ऑप्शन कट. नंतर येतात सिडनी रोलट. यांनी रोलट ॲक्टचा जो कायदा होता यांच्या शिफारसीनुसार तयार करण्यात आला होता, हाही ऑप्शन कट. नंतर एडविन मॉन्टेग्यू आणि सर विल्यम मेयर याच्यापैकी हे सर विल्यम मेयर ऑप्शन आहे करेक्ट, एडविन मॉन्टेग्यू नाही आहे. हाय कमिशनर म्हणजे भारतीय उच्चायुक्त. 1919च्या कायद्यान्वये याची निर्मिती करण्यात आली होती. प्रथम हाय कमिशनर आहेत सर विल्यम मेयर. यांचे कार्य काय आहे तर भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करणे आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयी पाहणे. यांचा कार्यकाळ होता 6 वर्षे आणि पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात असे. आता बघूया प्रश्न क्रमांक 6. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? पहिला ऑप्शन आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, दुसरा ऑप्शन आहे 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, तिसरा ऑप्शन आहे 1793चा सनदी कायदा आणि चौथा ऑप्शन आहे 1813चा सनदी कायदा. तर याचं उत्तर आहे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या ॲक्टनुसार कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. स्थापना वर्ष आहे 1774. याची रचना होती 1 मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश. मुख्य न्यायाधीश होते पहिले सर इलियाजा इम्फे आणि इतर न्यायाधीश होते चेंबर्स, ले माइस्ट्रे आणि हाईड. तर हे स्थापना लक्षात ठेवा कुठे झाली, कलकत्त्याला. आणि पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजे पहिले चीफ जस्टिस हे इलियाजा इम्फे, हे एक लक्षात ठेवा. आता बघूया प्रश्न क्रमांक 7. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? म्हणजे कोणत्या ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली होती आणि डायरेक्ट जे ब्रिटनचं राजघराणं आहे त्यांची सत्ता स्थापन झाली होती. आता पहिला ऑप्शन आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, दुसरा आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. तर इथे त्यांनी 2 ऑप्शन सेम दिलेले आहेत. हे तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आहेत, हे नाही आहे. नंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट यांनी डिसेंट्रलायझेशन स्टार्ट झालं होतं. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हे याचं उत्तर आहे. नंतर 1858ला या कायद्याने ब्रिटिश क्राऊनची स्थापना भारतात झाली होती. याशिवाय जो व्हॉइसरॉय हे म्हणजे गव्हर्नर जनरलला व्हॉइसरॉय नेमण्यात आले होते. म्हणजे गव्हर्नर जनरल ऐवजी आता व्हॉइसरॉय म्हणणार होते. यामध्ये पहिला व्हॉइसरॉय कोण होता हे मला कमेंटमध्ये सांगा. या कायद्याचे नाव होते द ॲक्ट फॉर बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामध्ये काय झालं तर भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय झाला होता. तर पहिला व्हॉइसरॉय होता लॉर्ड कॅनिंग. आता बघूया प्रश्न क्रमांक 8. 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. पहिला ऑप्शन आहे मुक्त व्यापार, दुसरा आहे कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली, तिसरा मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण, चौथा आहे स्थानिक स्वराज्य. आपल्याला आता बघूया मुक्त व्यापार. मुक्त व्यापार तर नाही आहे, हा पहिला ऑप्शन आहे, चुकीचा आहे. नंतर आहे कंपनीच्या राजवटीची तिसरी झाली. इतिश्री झाली म्हणजे राजवट संपुष्टात आली.
आणि हा शेवट 1858 आहे. जो 1857 जो उठाव झाला होता त्याच्यानंतर कंपनीने हे काम केलं होतं. ऑप्शन बरोबर आहे. मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण चूक. स्थानिक स्वराज्याचा जनक कोण आहे भारतामध्ये हे मला कमेंटमध्ये सांगा. आता बघूया स्पष्टीकरण. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली होती आणि सत्ता थेट ब्रिटिश क्राऊनकडे गेली होती. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे बरखास्त करण्यात आले होते. या दोन्हीही म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ कोर्ट ऑफ डायरेक्टरची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली होती हे कमेंटमध्ये सांगा. नंतर येते भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि इंडिया काउन्सिल म्हणजे 15 सदस्य असलेली इंडियन काउन्सिल हे निर्माण करण्यात आले होते 1858 ॲक्टनुसार. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती? पहिला ऑप्शन आहे 1935 ते 1939, 1935 ते 1937, 1937 ते 1939 की 1939 ते 1945. तर प्रांतिक स्वायत्तता आली होती 1937 ते 1939 या काळामध्ये. 1935च्या कायद्यामध्ये प्रांतिक स्वायत्तता म्हणजे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी याची तरतूद होती. अंमलबजावणी सुरू झाली होती 1 एप्रिल 1937 पासून. कालावधी होता 1937 ते 1939. दुसऱ्या महायुद्धामुळे काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यावर सप्टेंबर 1939 मध्ये अंमलबजावणी स्थगित करण्यात आली होती. 1979च्या ॲक्टनुसार द्विशासन पद्धती म्हणजे डायरकी प्रांतामधून रद्द करून केंद्रात लागू करण्यात आली होती. आता बघूया प्रश्न क्रमांक 10. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात करण्यात आली? 1793चा सनदी कायदा, 1813चा सनदी कायदा, 1773चा नियमाचा कायदा आणि 1858चा भारताच्या सुशासनाचा कायदा. इथं ऑप्शनकडे बघितल्यास आपल्याला हे जे दोन कायदे आहेत सनदी कायदे 1793 आणि 1813चा या दोघांमध्ये आपल्याला साम्य दिसते. तर ही आयोगाकडनं हिंट समजायची आणि ऑप्शन तुका मारायचाच झालं तर दोन्हीपैकी एक मारायचा. हे ऑप्शन नाही आहेत. तर व्यापारविषयक मक्तेदारी जी समाप्त झाली होती ती 1813च्या सनदी कायद्याने झाली होती. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार म्हणजे मोनोपोली नष्ट करण्यात आली होती या कायद्यानुसार. भारताचा व्यापार सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांसाठी खुला करण्यात आला होता. नंतर इतर तरतुदी काय होत्या तर ख्रिश्चन मिशनरींना धर्मप्रसाराची परवानगी देण्यात आली होती आणि भारतात शिक्षण प्रसारासाठी दरवर्षी 1 लाख रुपयाची तरतूद. ही जी 1 लाख रुपयाची तरतूद आहे ना ही महत्त्वाची आहे यामध्ये ॲक्टमध्ये. आणि हे मोनोपोली नष्ट केली. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे 1813च्या सनदी कायद्याच्या. यासोबत काय आहे तर चहा आणि चीनसोबतचा व्यापार कंपनीकडेच राहिला म्हणजे याची मोनोपोली कधीच बंद नाही झाली. हे पूर्णपणे 1833 मध्ये बंद करण्यात आले होते. तर आता आपण 10 प्रश्न बघितले. असे आपण डेली 10 प्रश्न कव्हर करत जाऊ. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.